स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी उठताना, स्वामी झोपताना, स्वामी सतत जपावा हे जीवन जगताना, स्वामी सतत जपावा हे जीवन जगताना. काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना, काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना. अवघड वाटही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना, अवघड वाटही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना. म्हणून स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना, स्वामी सदैव जपावा मनी हे जीवन जगताना. स्वामी भक्त हो, आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि त्यामुळे स्वामींची लीला काय आहे, स्वामींचं महात्म्य काय आहे हे आपल्याला नक्कीच ठाऊक आहे. परंतु जे नवीन सेवेकरी आहे त्यांना थोडीशी मनामध्ये शंका येते की खरंच स्वामींच्या सेवेत गेल्याने आपल्याला हवं ते मिळेल का. नक्कीच आपल्याला हवं ते मिळणार. आता हवं ते मिळणार म्हटल्यावर आपल्या इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असतात. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण स्वामींच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त भौतिक सुखाची अपेक्षा असते. पण जेव्हा आपण स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन होतो, स्वामींची होऊन जातो, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण हा सुखमय वाटत असतो. तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. कारण कुठेही साधं स्वामींचा फोटो दिसला, स्वामींची मूर्ती दिसली, श्री स्वामी समर्थ हे नाव जरी दिसलं तरीही आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. आणि सेवेमध्ये, भक्तीमध्ये हे समाधान मिळणं फार गरजेचं असतं. तर असो स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर स्वामींच्या 3 मूर्ती तुम्हाला दिसत असतील. त्या 3 मूर्तींपैकी तुम्हाला फक्त एक मूर्ती तुमच्यासाठी निवडायची आहे. आता कुठल्याही रूपात आपले स्वामी महाराज अगदी गोडच दिसतात आणि आपलं मन जिंकून घेतात, पण तरीही तुमच्यासाठी तुम्हाला एकच मूर्ती निवडायची आहे आणि त्या मूर्तीद्वारे तुमच्यापर्यंत काय संदेश येत आहे ते ऐकायचं आहे. त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. 100% सांगते, स्वामी महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे, हे असंच चालायचे. माणसं अनेक भेटतील रस्त्यात, त्यातले काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही तुझा हात सोडून मोकळे होतील, तर अशा लोकांना मोकळं देखील करायचं. त्यांना तिथे सोडून तू मात्र पुढे चालत राहायचं. हे आयुष्य आहे आणि हे असंच चालायचं, हे असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच जगायचं. आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच जगायचं. आणि हे सुंदर आयुष्य जगत असताना एकदा की तू नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली की आपोआप तुझं मन आणि तुझं शरीर मोकळं होऊ लागतं आणि सकारात्मक विचार, त्यासोबतच तुझ्या योग्य त्या भावनांसाठी तुझ्या मनात आपोआप जागा निर्माण होते. आणि ही जागा पूर्णपणे सकारात्मक विचारांनी जर व्यापली तर निश्चितच तुझं आयुष्य हे सकारात्मकच होतं. तू फक्त तुझं मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेव. तुला फसवणारा कोणीही असला तरीही तुला वाचवणारा हा भगवंत, हा तुझा स्वामी सगळ्यात मोठा आहे, हे कधीही विसरू नको. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, कधी कधी तुला इतरांच्या सोबतीपेक्षा स्वतःची सोबत असणं आवश्यक असतं. म्हणून स्वतःला स्वतःची साथ दे. कारण तुझ्या मनाचा गोंधळ, तुझ्या भावनांचा गुंता तू स्वतःच जास्त चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यामुळे स्वतःला गवसण्यासाठी शांतता आणि संयम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि या दोनही गोष्टींची ओळख होण्यासाठी तुला आमच्या सानिध्यात यावं लागतं. आमच्याशी एकरूप व्हावं लागतं. कारण
जोपर्यंत तू ह्या जगाला तुझा सल्लागार समजशील ना, तोपर्यंत तुला कळणार नाही की नेमकं सुरू काय आहे तुझ्या या आयुष्यात. कारण ह्या जगातील, ह्या समाजातील काही लोक इतके चालाक असतात की ते तुझ्या सोबत पण राहतात, पण सोबत राहून तुझ्याच विरोधात कट कारस्थान देखील रचतात. नातं पण ठेवतात आणि नात्याआड दुश्मनी देखील निभावतात. तुझं कौतुक पण करतात आणि पाठ फिरवताच तुझी चुगली देखील करतात. म्हणून स्वतःला जप, तुझ्या मनःशांतीला जप. आणि एक गोष्ट मान्य कर, ओंजळीत साठून राहतं तितकंच तुझं असतं, पण जे वाहून जातं ते कधीच तुझं नव्हतं हे मान्य करून पुढचं आयुष्य जगायला शिक. हे विसरू नको रे की जेव्हा काही गोष्टी तुझ्या हातून निसटतात तर त्या तुझ्या उत्तम भविष्यासाठी गरजेच्या होतात, म्हणूनच त्या निसटून गेलेल्या असतात. म्हणून जे निसटून गेलं आहे त्याच्या मागे पळत बसण्यापेक्षा तुझं आयुष्य कसं सुंदर होईल याकडे लक्ष दे. आणि जेव्हा तू अशा पद्धतीने सकारात्मक विचार करू लागतो आणि त्यामध्ये माझं नामस्मरण करतो, तेव्हा मी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत असतो आणि तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे तू देखील होऊ शकतो लोकांसाठी खास. तू देखील होऊ शकतो जीवाभावाचा भक्त. तुला मात्र ही दुनिया जे करते ना तेच करावं लागेल. म्हणजे काय रे, तर तुला लोकांना मोठेपणाची फूस लावून हवेत चढवता आलं पाहिजे. अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या तोंडावर खोटं आणि कठोर कधीही बोलायचं नाही. तोंडावर फक्त गोड गोडच बोलायचं आणि एकदा की पाठ फिरली, मागे वळाला की हवी तेवढी इज्जत तू त्यांची काढायची. स्वतःचा स्वार्थ साधता यावा म्हणून त्यांची वाह वाह करायची आणि कितीही उतरले ते खालच्या पातळीला तरी त्यांना त्यांची लायकी कधीच नाही दाखवायची आणि त्यांच्या समोर इतरांची बदनामी करून स्वतःचा मोठेपणा मिरवायचा. जर तुला हे सगळं जमत असणार तर नक्कीच तू देखील सगळ्यांसाठी प्रिय होशील. पण जेव्हा तुझी अशी वागणूक असेल तेव्हा तू ह्या जगासाठी कितीही प्रिय झाला, कितीही त्यांना हवासा वाटला, तरीही हा स्वामी मात्र तुझा कधीच होणार नाही आणि हा स्वामी तुझा स्वीकार देखील कधीच करणार नाही. कारण तुझ्या या माऊलीला खोटेपणा आवडतच नाही. अरे एकीकडे दुसऱ्यांसाठी, तुझ्या स्वार्थासाठी तू स्वतःचा स्वाभिमान विकतो आणि त्यानंतर आमच्याकडे येऊन आमच्या समोर हात जोडतो आणि तुला हवं ते मागतो, तर तूच सांग आम्ही तुला कसं माफ करू. अरे जो स्वतःचा स्वाभिमान जपतो, जो स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ राहतो, असाच सेवेकरी हा माझा भक्त असतो आणि अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो. म्हणून तू फक्त आमच्या समोर हात जोडतो म्हणून आम्ही तुला कधीही पाठीशी घालणार नाही. अरे आमचं लक्ष तर तेव्हाही असतं जेव्हा तू आमच्याकडे पाठ फिरवतो आणि ह्या स्वार्थी जगामध्ये तू देखील एक स्वार्थी मनुष्य होतो. हे बघ, आम्हाला सगळं काही मान्य आहे. तू केलेल्या चुका देखील आम्ही पोटात घेऊ, तुला क्षमा देखील करू, परंतु जाणून बुजून केलेल्या चुकांना आणि स्वार्थीपणाला आमच्या दरबारात कधीही माफी मिळत नाही. म्हणूनच तुला सांगतोय, अरे परिस्थिती कशीही येऊ दे, परंतु तुझी नियत मात्र सदैव स्वच्छ ठेव. तुझं मन सदैव निर्मळ ठेव आणि नाही दुसऱ्यांसाठी चांगलं करता आलं तर कमीत कमी वाईट तरी करू नको. जेव्हा तुझी वृत्ती अशा प्रकारची असते तेव्हा ही माऊली सतत तुझ्या सोबत असते आणि तुला एकच सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कुठल्या नंबरची मूर्ती निवडली होती हे देखील सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा.